कृष्ण को देखा और बड़ा सुंदर एक पद में गाया, मारा भीतर ओ मारा भीतर मूर्ति छे भगवान नी रे, भगवान नी रे, कलगी वाला रे, मारा भीतर मूर्ति छे भगवान नी रे, भगवान सबका एक जैसा अनुभव, कलगी वाला देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग। नरसिंह जी कहते मारा भीतर मूर्ति छे भगवान ने, भीतर मूर्ति छे भगवान नी रे, भगवान नी रे, कलगी वाला चांदनी रे, मारा भीतर मूर्ति छे भगवान नी रे, भगवान नी रे, कलगी वाला काननी रे, कलगी वाला काननी। कलगी माने मोर मुकुट पीतांबर धारी, जो छोटे से कन्हैया है, गोविंद है, उस गोपाल की मूर्ति, उसका स्वरूप मेरे भीतर है। नरसिंह जी कहते हैं जे निरत नाम ने दिन रात छे, 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 जेनो सुमिरण तो श्वासे श्वास छे, जेनो सुमिरण तो श्वासे श्वास छे, तलप लागी छे, तलप लागी छे, हिना हिना वाननी रे, हिना वाननी रे, कलगी वाला काननी रे, मारा भीतर मूर्ति छे भगवान नी रे, भगवान नी रे, कलगी वाला काननी रे, भीतर मूर्ति छे भगवान नी रे, भगवान नी रे, कलगी वाला काननी रे। अगर ऐसा अनुभव हम निरंतर करें, माझ्या आत्म्यामध्ये नादतो केवळ पांडुरंग, मेरे भीतर केवल कृष्ण है, केवल ईश्वर है समाया हुआ, अल्लाह है, भगवान है। अगर नित्य अनुभव करे तो गलत कुछ कर ही नहीं सकता। कैसे करे? एकीकडे लोक म्हणतात अरे खाऊन पिऊन घ्या, मजा मारून घ्या, जे मनात असेल ते करून घ्या पूर्ण। का बरं? कशाला आत्म्याला तरसवतात? आत्म्याला तडपवू नका, करून घ्या जे करायचं। एकीकडे आणि एकीकडे तेच म्हणतात आत्मा परमेश्वर आहे, आत्मा हा परमात्मा आहे, आत्माच परमात्मा आहे। तर आता तुम्हीच विचार करा, त्या परमात्म्याला जसं तसं काही खाऊ घालणं ही बुद्धिमानी आहे का? त्या आत्म्यारूपी परमात्म्याला जीव जंतू, समुद्रात सडलेले जंतू, बोंबील, मासळी, मुर्गीचे गर्भ म्हणजे अंडे, मुर्गी, मांस, जर तुम्हीच म्हणतात की आत्मा हा परमात्मा आहे, तर त्या परमात्म्याला असं खाऊ घालायचं? साधारण आपल्या घरी एक पाहुणा येतो, एक विशेष अतिथी, तर आम्ही खूप सांभाळून व्यवस्थितपणे, काही त्यांच्या मनाला नाराजी झाली ना पाहिजे अशा पद्धतीने
वेगवेगळे व्यंजन स्वयंपाक बनवून त्यांची सेवा करतो, त्यांना खाऊ घालतो. काही नाथे आले आहे, नाराज होती, पुन्हा केव्हा येता माहिती नाही, अशा पद्धती. एक साधारण आणि आत्म्यामध्ये निरंतर वास करणारा परमात्मा, त्या परमात्म्यासोबत कसं वागावं, काय खाऊ घालावं. खूप सुंदर गुजरातीमध्ये. तर मूर्तीचे भगवान रे, भगवान रे, कलगी वाला काननी रे, तर मूर्तीचे भगवान रे, भगवान रे. नरसिंह जी कहते हैं, संत नरसिंह मेहता, बहुत सुंदर. अखंड जया तुझी प्रीती, घडो तयाची संगती. जे निरंतर आत्म्यामध्ये तुझं अनुभव करत असतात, हे पांडुरंग, हे गोविंद, हे परमेश्वर, हे भगवान, हे मालिक, हमें उनका संग देना. मारा हृदय निरंतर रमतो, मारा हृदय निरंतर रमतो, मारा हृदय निरंतर रमतो, मारा हृदय निरंतर रमतो. काय उपमा दिली परमेश्वराला नरसिंहजीने? गारोडी, सर्व्याला नाचवणारा. उमा दारू तोषित की नाही, सबको नचावत राम घुसाई. सर्वांना नाचवणार. मारा हृदय निरंतर रमतो, मारा हृदय निरंतर रमतो. गोकुल वालो गारुड़ी बहु गमतो, गोकुल वालो गारुड़ी बहु गमतो. तलप लागी छे, तलप लागी छे, मुरली ना ताननी रे, ताननी रे, कलगी वाला काननी रे. मारा भीतर मूर्ति छे भगवान नी रे, भगवान नी रे, कलगी वाला काननी रे. मारा भीतर मूर्ति छे भगवान नी रे, भगवान नी रे, कलगी वाला काननी रे. हृदय निरंतर रमतो, गोकुल वालो गारुड़ी बहु गमतो. नरसिंह जी कहते हैं, तलप लागी छे मुरलीना ताननी रे. बड़ा अच्छा भाव दर्शन. मोहन माने लो मनडानो मोर छे, मोहन माने लो मनडानो मोर छे. मारी सुरताए चंदने चकोर छे, मारी सुरताए चंदनी चकोर छे, मारी सुरताए चंदनी. मोहन माने तो मनडानो मोर छे. भगवान मेरे मन के सिरमौर है. शरीर रूपी रथ, इंद्रियां रूपी घोड़े. ये शरीर रूपी रथ, इसमें इंद्रियां रूपी घोड़े, अर्जुन रूपी, मन रूपी अर्जुन सारथी, और आत्मा रूपी कृष्ण स्वार्थी, मन रूपी अर्जुन रथी. अगर वह मन रूपी अर्जुन अपने रथ की बागडोर आत्मा रूपी कृष्ण के हाथ में सौंप दे, तो जीवन स्वर्ग बन जाए, जीवन धन्य. मग घोषणा करणार, तरलो तरलो, तेच म्हणतात तरलो.
ज्यांनी जीवन मनरूपी अर्जुनाला आत्मारूपी कृष्णाच्या हातात ठेवले। किसी ने कहा मन का गुलाम बंदे क्या जाने बंदगी। जो मन के गुलाम होते हैं वो बंदगी नहीं कर पाते, नियमात नाही राहू शकत। अशी मानसिकता करून घेतात लोक की स्वच्छंद स्वतंत्रच्या नावावर ते स्वच्छंद होतात। स्वतंत्रता वाईट नाही, पण स्वच्छंदता वाईट। छान। મોહન માનેલો મંડળો ને મોર છે, મારી સુરતાએ ચંદને ચકોર છે। મારી સુરતાએ ચંદને ચકોર છે। सुरता म्हणजे चित्त। जे चित्त मन बुद्धी चित्त अहंकार जर आपल्या चित्तामध्ये निरंतर सावधानीपूर्वक ईश्वराचं चिंतन आहे, ईश्वराची आठवण आहे, चित्त ईश्वरामध्ये लागलेला आहे, तर भगवान बंधी होतो। काय होतो? बंधी होतो। दरीला पंढरीचा चोर गळा बांधून येतो। माहित आहे ना? गातात ना तुम्ही? गाऊया आपण। छान आहे, छान आहे। चित्तावरून एक शब्दावरून ती आठवण आली। छान, खूप खूप आत्म्यामध्ये